मनोज जरांगे आणि मराठा आंदोलन आजही कायम सुरू राहिल्यामुळे सुट्टी संपली आता पुढे कसं असा प्रश्न अनेक मुंबईकरांना भेडसावतोय। एकीकडे सीएसएमटी स्थानक आणि परिसर अडवून बसलेले आंदोलक तर दुसरीकडे दिवसभरात या भागामध्ये ये-जा करणारे लाखो नागरिक या विचाराने पोलीस सुद्धा आता चिंतेमध्ये पडले। सीएसएमटी समोरच आंदोलक ठाण मांडून बसलेले आहेत, त्यामुळे उपनगरामधून सीएसएमटी फोर्ट नरिमन पॉइंट या परिसरामध्ये येणाऱ्या शासकीय आणि खासगी कार्यालयामधील कर्मचाऱ्यांचा प्रवास सोयीस्कर करण्यासाठी पोलिसांची आता धडपड सुरू आहे। आताची महत्त्वाची बातमी, सुट्टी संपलेली आहे आणि आजपासून पुन्हा एकदा नवा आठवडा सुरू झालेला आहे। नवा आठवड्याचा हा पहिला दिवस आहे, त्यामुळे अनेक जण खासगी कार्यालयातील असतील किंवा शासकीय कार्यालयातील असतील ते कामासाठी आज सोमवारी मुंबई सीएसएमटी त्याचबरोबर फोर्ट आणि नरिमन पॉइंट या परिसरामध्ये यायला निघालेले आहेत। त्यामुळे आता पुढचं कसं करायचं हा प्रश्न पोलिसांना भेडसावतोय। या शासकीय आणि त्याचबरोबर खासगी कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांचा प्रवास सोयीस्कर व्हावा यासाठी पोलिसांची धडपड सुरू आहे। आपण पाहतो मोठ्या संख्येने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत आणि मुंबईमध्येच ते ठाण मांडून बसलेले आहेत। सीएसएमटीचा संपूर्ण परिसर मराठा आंदोलकांनी व्यापलेला आहे, मात्र यामुळे मुंबईमध्ये येणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते। कामाचा दिवस आहे, पहिला दिवस आहे आणि त्यामुळे या शासकीय आणि त्याचबरोबर खासगी कार्यालयामधील कर्मचाऱ्यांना योग्य पद्धतीने वेळेमध्ये त्यांच्या कार्यालयामध्ये पोहोचता यावं यासाठी आता पोलिसांची सुद्धा धडपड सुरू आहे। त्यामुळे या संपूर्ण नियोजनाची जबाबदारी पोलिसांवर असल्यामुळे ते सध्या चिंताग्रस्त असलेले पाहायला मिळत आहेत। तर सीएसएमटी रेल्वे स्थानकातून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी शुभम कोळी। शुभम, सध्या सीएसएमटी रेल्वे स्थानका जो संपूर्ण परिसर आहे तिथली काय परिस्थिती आहे? कारण आजचा पहिला दिवस आहे आठवड्याचा, मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्ग हा सीएसएमटी स्थानक परिसरामध्ये येत असतो। तिथे फोर्ट परिसर आहे, नरिमन पॉइंट आहे, तिथे मोठ्या प्रमाणात खासगी आणि त्याचबरोबर शासकीय कार्यालय सुद्धा आहेत। काय सध्याचं चित्र तिथले दिसतंय? निश्चित पाहिलं तर आता मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग जो आहे तो बाहेर पडलेला आहे आणि त्यांच्या निश्चित स्थळ गाठण्याकरिता मोठ्या प्रमाणात त्यांना संघर्ष आजही जो आहे तो हप्त्याच्या पहिल्याच दिवसामध्ये करावा लागतोय। सध्या मी आहे सीएसएमटी स्थानकाच्या एका दुसऱ्या बाजूला। ह्या ठिकाणी आपण पाहिलं तर जो कामगार वर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर पडलेला आहे आणि त्यांचं निश्चित स्थळ जे आहे ते गाठण्याकरिता आता मोठं त्यांची धडपड जी आहे या ठिकाणी सुरू आहे। कारण जो प्रमुख मार्ग जो आहे तो बीएमसी कडचा तो पूर्णतः बंद करण्यात आलेला आहे। जे मराठा बांधव या ठिकाणी आंदोलनाकरिता रस्त्यावरती उतरले आहेत त्यांनी थेट जे आहे ते रस्त्याच्या मध्यभागी जे आहे ते आडवे टेम्पो जे आहेत ते लावलेले आहे आणि त्याचमुळे संपूर्ण बीएमसीचा जो परिसर आहे, प्रेस क्लबचा परिसर आहे, तो वाहतूक कोंडीने ग्रस्त झालेला आहे। अगदी धीम्या गतीने जे आहेत त्या ठिकाणाहून वाहनं पुढे सरसावत आहेत, तर ज्या मोठ्या गाड्या आहेत चारचाकी त्यांना प्रवेश बंदी त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्याचमुळे मोठ्या प्रमाणात संघर्ष जो आहे तो आजही कामगार वर्गाला या ठिकाणी करायला पाहायला मिळतो। त्याचबरोबर ज्या बसेस ज्या गाड्या आहेत त्या देखील अगदी उशिराने आज मुंबईमध्ये धावताना दिसून येत आहे आणि याचाच फटका आज आपण पाहिलं तर सकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणामध्ये कामगार वर्गांना जो तो जाणवताना दिसून येतोय। अशाच प्रकारचं चित्र जर पुढेही चालू राहिलं तर संपूर्ण दक्षिण मुंबई जी आहे ती आज हप्त्याच्या पहिल्याच दिवशी जी आहे ती पुन्हा एकदा वाहतूक कोंडीने ग्रस्त झाल्याची पाहायला मिळू शकते। कारण या ठिकाणी आपण पाहिलं तर ही संपूर्ण परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्याकरिता मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा फौज फाटा देखील या ठिकाणी तैनात जो आहे तो आज करण्यात आलेला आहे। कारण पहिलाच दिवस आहे आज हप्त्याचा आणि मोठ्या प्रमाणामध्ये कामगार वर्ग जो आहे तो आज बाहेर पडत आहे। कारण शुक्रवार, शनिवार आणि रविवार ह्या 3 दिवसामध्ये प्रचंड हाल जे आहे ते आज मुंबईमध्ये जे कामगार वर्ग आहेत त्यांचा होताना पाहायला मिळत होता, परंतु ती स्थिती आजच्या दिवशी निर्माण होऊ नये याकरिता पोलीस प्रशासनाकडून जी आहे ती पूर्णरित्या खबरदारी जी आहे ते एकंदरीत घेण्यात येत आहे। अधिकरित्या बंदोबस्त देखील आज आपण या सीएसएमटी रेल्वे स्थानकावरती पाहत आहोत। तर दुसरीकडे आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये जे मराठा बांधव आहेत ते देखील आता लोकल असतील किंवा एक्सप्रेस वेने जे आहेत ते सीएसएमटी रेल्वे स्थानक जे आहे ते गाठत आहेत। तर त्याचमुळे मोठा भार जो आहे तो आजही मुंबईमध्ये एकंदरीत पाहायला मिळणार आहे। अगदी शुभम, जसं तुम्ही सांगितलं मोठ्या प्रमाणात मराठा बांधव सुद्धा आता सीएसएमटी स्थानक परिसरामध्ये येत आहेत, रेल्वेच्या माध्यमातून ते येत आहेत, पण या सगळ्यावर तोडगा काढण्याची जबाबदारी खरं तर पोलिसांवर आहे। पोलिसांनी यासाठी काही नियोजन केलेलं आहे का? अतिरिक्त कुमक मागवलेली आहे का?
निश्चित पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये सध्या पोलिसांचा फौजफाटा या सीएसएमटी रेल्वे स्थानकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। तब्बल पोलिसांच्या 3 तुकड्या आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर वेगवेगळ्या रित्या ज्या आहेत त्या तैनात करण्यात आलेल्या आहेत। संपूर्ण रेल्वे स्थानकामध्ये आपण पाहिलं तर आज छावणीचं स्वरूप देखील या सीएसएमटी रेल्वे स्थानकामध्ये पाहायला मिळते, कारण ज्या प्रकारे मराठा बांधव उग्रपणे आंदोलन संपूर्ण मुंबईमध्ये करताना पाहायला मिळतात। सीएसएमटी स्थानकामध्ये हलगी असेल किंवा इतर पद्धतीने जे काही आंदोलन सध्या सुरू होतं त्याला कुठेतरी नियंत्रण बसावं याकरिता संपूर्ण खबरदारी जी आहे ती घेण्यात येत आहे। त्याचबरोबर ज्या फलाट व ज्या लोकलच्या ज्या ठिकाण आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बॅरिकेडिंग देखील पोलिसांच्या वतीने आरपीएफच्या वतीने जे आहे ते करण्यात आलेले आणि हे जे आपण समोरचं दोरीने जे हे कुंपण पाहतो याच ठिकाणी ह्या मराठा बांधवांना राहण्याची सध्याची सोय सीएसएमटी रेल्वे स्थानकामध्ये करण्यात आली आहे। कारण आपण पाहिलं तर हे जे रेल्वे स्थानक आहे त्या फलाटाच्या मध्ये जे आहे ते अनेक मराठा बांधव जे आहेत ते त्यांनी ठिय्या मांडला होता, ते कुठेतरी नियंत्रणामध्ये आणण्याकरता सध्या आता पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। परंतु मराठा बांधव जे आहेत त्या रेल्वे स्थानकावरून अजूनही हटायला तयार नाहीत, परंतु याचा मोठा ताण जो आहे तो मुंबईकरांना सध्या जाणवताना दिसून येत आहे। कारण मोठ्या प्रमाणामध्ये हे जे मराठा बांधव आहेत त्यांनी या रेल्वे स्थानकावरती देखील ठिय्या मांडल्याचं दिसून येते आणि हेच कुठेतरी नियंत्रणामध्ये आणण्याकरिता पोलीस प्रशासनाच्या वतीने जे आहेत अशा प्रकारची दोऱ्या ज्या आहेत या ठिकाणी लावलेल्या आहेत आणि बॅरिकेडिंग देखील केलेलं आहे। परंतु आता सकाळचे 7:30 जरी वाजले असले तरी येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कामगार वर्ग जो आहे तो मुंबईमध्ये दाखल होईल आणि त्याचा फटका जो आहे तो कुठेतरी मोठ्या प्रमाणात मुंबईकरांना जाणवताना दिसून येतोय। परंतु खबरदारी म्हणून पोलिसांच्या विविध तुकड्या ज्या आहेत त्या या सीएसएमटी रेल्वे स्थानकामध्ये दाखल करण्यात आलेल्या आहेत। अगदी शुभम, आता आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडे। मनश्री, सध्या तुम्ही कुठे आहात आणि तिथलं चित्र काय आहे? रस्ते वाहतूक कशी सुरू आहे? जे उड्डाणपुलाच्या अलीकडे काही मला भाज्यांच्या गाड्या दिसलेल्या आहेत, भाज्यांचे टेम्पो दिसलेले आहेत, जे खरं तर वाशी मार्केटहून येतात आणि मुंबईकरांकडे येणारी जी आवक आहे ती सुद्धा आता मराठा आंदोलनामुळे रोखली जाते। माझ्या मागे काही मोजक्या गाड्या आहेत, भाज्यांचे टेम्पो आहेत की जे वाशी मार्केटहून येतात आणि तुम्ही बघताय की वाहनांच्या या लांब रांगा लागलेल्या आहेत। मात्र वाशीहून इथे यायला ते सर्वसाधारणपणे सकाळी 5:30लाच पोहोचतात, मात्र इथे यायला त्यांना आता खूप वेळ लागतोय आणि आपण बघतोय की काही वाशी मार्केटमधले जे व्यापारी आहेत ते अक्षरशः हाताने आता हा भाजीपाला उचलून आणतात कारण रस्ते बंद आहेत। मला सांग बाबा कि वाशी मार्केट से आप हर रोज आते हो यहाँ पर मुंबईकरों के लिए सब्जियां लेकर, फिलहाल क्या स्थिति है? मराठा आंदोलन की वजह से रास्ते बंद है, छोटे टेम्पो ही छोड़े जा रहे हैं क्या? छोटा वाला छोड़ता है सब बंद है, बाद बाकी बड़ा वाला जितना है सब बंद है। अच्छा, माल भी कम आ रहा है ना, सब्जियां कम आ रही है, कम आ रहा है। तो मुंबई के मार्केट में, सब्जी मार्केट में फिलहाल कैसी स्थिति है? नहीं, खाली है, खाली पूरा। पहले जैसे पैक था, अभी पैक नहीं है, पूरा खाली है। आपण बघतोय की भाज्यांचे टेम्पो हे सुद्धा आता अडवले जात आहेत। जी आंदोलकांची मुख्य मागणी होती की आमच्याकडे येणारी जी कुमक आहे, म्हणजे आमच्याकडनं गावाकडनं येणारी जी भाजी भाकरी आहे ती आम्हाला मिळत नाहीये कारण रस्ते बंद आहे। आपण बघतोय की इथे पूर्ण भाज्यांच्या गाड्या लागलेल्या आहेत आणि या सुद्धा वाहतूक कोंडीमध्ये अडकल्या कारणाने त्या सुद्धा रोखल्या गेलेल्या आहेत। कहाँ से आते हैं आप? वाशी मार्केट से आते हैं? हाँ। और फिलहाल क्या स्थिति है? आने का रास्ता ठीक से शुरू है? बहुत स्थिति खराब है हम लोग का, बहुत मतलब 1 घंटे काम 4-4 घंटा रोड में जाम होता है तो फिर हम लोग प्रॉब्लम सहते हैं, बहुत प्रॉब्लम चल रहा है अभी। अच्छा, तो सब्जियाँ मतलब कम आ रही है अभी मार्केट में? सब्जी कम आ रही है, इन लोगों की वजह से थोड़ा सब्जी का रेट भी भग गया है, रेट भी मतलब 40 रुपये किलो, 100 रुपये मिल रहा है, ऐसा प्रॉब्लम हो गया अभी। अच्छा, तो फिलहाल मतलब अच्छा नहीं चल रहा व्यवसाय अभी? कुछ फिलहाल अच्छा नहीं है और गाड़ी इतना जाम होता है, बहुत गर्दी रहता है, इधर जाने में बहुत प्रॉब्लम हम लोग को होता है, क्या करेगा। तर आपण बघतोय की एकीकडे मराठा आंदोलक हे जेव्हा रस्ते अडवले जात आहेत, विशेषतः दक्षिण मुंबईतले रस्ते अडवले जात आहेत, त्यावेळेस मुंबईकरांकडे येणारी जी वाशी आणि इतर नवी मुंबईहून येणारी रोजचा भाजीपाला असेल किंवा रोजचं जीवनावश्यक साहित्य असेल या वाटा सुद्धा रोखल्या जात आहेत। इतकंच नाही तर मुंबईमधला, दक्षिण मुंबईमधला जो व्यापार आहे तो गेले 3 दिवस पूर्णपणे ठप्प झालेला आहे। याचा मोठा परिणाम आजपासून खऱ्या अर्थाने जाणवायला सुरू होईल, कारण आज पहिला सोमवार आहे, वर्किंग डे आहे। गणेशोत्सवाचा काळ असला तर गणेशोत्सवाच्या काळामध्ये कोट्यावधींची उलाढाल होते, मात्र ही कोट्यावधींची उलाढाल दक्षिण मुंबईपुरती पूर्णतः ठप्प झालेली आहे। दक्षिण मुंबई वगळता पुढे परळ, लालबाग या ठिकाणी सुद्धा वाहतूक कोंडीमुळे लोक यायला तयार नाहीयेत, त्याच्यामुळे मोठा आर्थिक परिणाम हा सुद्धा आता मुंबईवरती जाणवायला सुरुवात झाली आहे।
अगदी धन्यवाद मनश्री दिलेल्या माहितीसाठी. आता आपण जाणार आहोत थेट आझाद मैदानामध्ये. तिथे आपले प्रतिनिधी कपिल राऊत उपस्थित आहेत. कपिल, थोड्याच वेळापूर्वी आम्ही CSMT स्थानकातली दृश्य पाहिली. तिथे आता जथ्थेच्या जथ्थे मराठा आंदोलक यायला सुरुवात झालेली आहे. मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुद्धा सुरुवात झालेली आहे. आझाद मैदानातलं काय सध्याचं दृश्य आहे? आपण थेट दृश्य पाहूया. तुम्ही बघू शकता का हळूहळू कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहेत. एकीकडे मनोज जरांगे पाटील विश्रांती करत आहेत कारण ते रात्री उशिरा झोपलेले आहेत आणि हे कार्यकर्ते जमलेले आहेत आणि ही कार्यकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. बसेस असतील किंवा वाहनं असतील, रेल्वे असतील, या सर्वीकडनं आता ही जी कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहेत आणि हळूहळू कार्यकर्ते जमणाऱ्या 9-10 वाजेपर्यंत पूर्ण मैदान जो आहे तो पुन्हा भरून निघालेला असतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जसं मराठवाड्यातनं अनेक कार्यकर्ते इथे पोहोचलेले आहेत तसंच एक महत्त्वाचं म्हणजे बेळगावमधनं काही इथले बेळगावचे प्रश्न घेऊन आणि मराठा आंदोलनाला सपोर्ट करण्यासाठी काही बेळगावकर इथे आलेले आहेत. सर, पहिले कुठून आलात आणि तुमची भावना काय? आम्ही बेळगाव सीमा भागातून या ठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. 865 गावं जी आहेत ही मराठी भाषिक बहुबल्य प्रदेश हा 1956ला कर्नाटक राज्याची निर्मिती झाली. भाषावार प्रांत रचनेनुसार आपण महाराष्ट्रामध्ये यायचं होतं, परंतु कर्नाटकामध्ये आम्हाला मराठी भाषिक मराठा समाजाला डांबण्यात आलं. गेली 69 वर्ष आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करतो आहे, तर आम्हाला त्या ठिकाणी तितकंसं यश मिळालेलं नाही आहे. आत्ताच्या अलीकडच्या काळामध्ये मराठी भाषेला देखील त्या ठिकाणी गळचिपी करण्याचा घाट त्या ठिकाणी कर्नाटक सरकारनं केलेला आहे. आपण 2 वर्षापूर्वी मनोज जरांगे दादा पाटलांना आपण बेळगावमध्ये नेऊन त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं होतं. लाखोच्या संख्येनं आपण त्या ठिकाणी मोठी सभा घेतली होती. त्यानंतर सकल मराठा समाज आणि महाराष्ट्र शिक्षण समितीच्या माध्यमातून 10 ते 11 लाख लोकांचा आपण त्या ठिकाणी मूक मोर्चा काढला होता. त्याच पद्धतीनं ज्यावेळेला ह्या वेळेला मनोज जरांगे दादा पाटील उपोषणाला बसले आहेत, तर त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आपण सीमा भागातील बेळगाव ह्या ठिकाणी काल मूक मोर्चा काढला होता. हजारोच्या संख्येनं त्या ठिकाणी आपल्या मूक मोर्चामध्ये मराठी भाषिक मराठा समाज सहभागी झाला होता. 18 पगड 12 बलुतेदार सर्व त्या ठिकाणी त्या आपल्या मोर्चामध्ये सहभाग घेतला होता आणि त्यानंतर आमचं एक शिष्टमंडळ या ठिकाणी मनोज जरांगे दादा पाटलांच्या ह्या आंदोलनाला सपोर्ट करण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहोत. जय श्री. सर, एक महत्त्वाचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. आजपासून पाणी त्यागही करणार आहेत मनोज जरांगे पाटील, तुम्ही समर्थक आहेत, कसं बघताय याकडे? आजकाल जिथं मस्तक टेकावं अशा नमस्काराच्या जागा हल्ली खूप कमी होत चाललेल्या आहेत. पण ज्याचं नाव ऐकल्यानंतर हे मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही, असे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये आज मराठ्यांसाठी लढा देणारे मनोजदादा जरांगे पाटील गेले अनेक दिवस या आरक्षणासाठी लढा देत आहेत. पण विशेष म्हणजे आज त्या ठिकाणी 4 दिवस झालेले आहेत, पण अन्नत्याग केलेला आहे. पण उद्या येणाऱ्या काळात किंवा आज जर पाणी त्याग केला तर हे सरकारला सोसणारं नाही. आज मी या माध्यमातून सरकारला आणि त्या सर्व सरकारच्या शिष्टमंडळाला मी सांगू इच्छितो की ज्या पद्धतीनं मराठा हा संपूर्ण महाराष्ट्रामधून एकवटला येऊ जाऊ शकतो आहे आणि सगळी शिदुरी असेल, त्यांचं साधन असेल, या सगळ्या घेऊन येत आहेत, म्हणजे उद्या येणाऱ्या काळामध्ये मुंबईसारख्या शहरामध्ये फक्त नुकसान होऊ नये ही फक्त आंदोलक काळजी घेतली पाहिजे. पण जर का तुम्ही या माध्यमातून जर का मी सरकारला आव्हान करेल की तुम्हाला कळकळीची सर्व मराठा समाजाच्या वतीनं विनंती आहे की आपण सर्वांनी या सगळ्या गोष्टीची लढ्याची काळजी घ्यावी आणि सरकारनं या लढ्याला पाठिंबा देऊन हे सगळे मनोजदादा जरांगे पाटील यांचं सगळ्या मान्य मागणी करून सकल मराठाच्या समाजाला समाधानानं सुखानं राहून द्यावं आणि मुलाबाळांच्यासाठी शेतकऱ्यांसाठी हे जे असणारं आरक्षण आहे